आकाशस्याधिपो विष्णुः अग्निश्चैव महेश्वरी वायो सूर्यक्षितेरिषः जीवनस्य गणाधिपः। जय गणेश। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये चतुर्वेद स्वाहाकार चाललेला आहे। हा लोककल्याणार्थ चाललेला आहे। तर यजुर्वेद संहितेमध्ये एकंदरीत 40 अध्याय आहेत। कर्मकांड कसं करावं, यज्ञयाग कसे करावे, राजसू यज्ञ कसा करावा, वाजपेय यज्ञ कसा करावा, अत्यष्टी होम, प्रवर्ग्य, हे सगळे मोठे मोठे हवन असतात। हे सगळे कसे करावेत हे सगळे यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यायापासून 39 अध्यायापर्यंत सांगितलेलं आहे। त्यामध्ये पुरुष सूक्त आलेलं आहे, म्हणजे विष्णू सांगितलेलं आहे। त्यामध्ये गणपतीचं यजुर्वेदी सूक्त आलेलं आहे। त्यानंतर आपण जो रुद्र म्हणतो श्रावण महिन्यामध्ये, तर शतरुद्री हवन कसं करावं, रुद्राचे 8 अष्टाध्याय कसे आहेत, त्यामध्ये नमक आणि चमक जे सांगितलेलं आहे की देवतेला काय काय अर्पण करावं, ते सगळं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे। तर नमस्ते रुद्रमन्याभ उतोत एकवे नमः बाहुभ्याम उतवे नमः हा रुद्रातला 5वा अध्याय आहे। आणि वाजश्चमे प्रसवश्चमे प्रसुश्चमे हा रुद्राचा चमक त्याला म्हणतात, हा चमक अध्याय आहे। तर नमक आणि चमक याने रुद्राचं अभिषेक आणि हवन करता येतं। त्यानंतर विष्णूचं पुरुष सूक्त 31व्या अध्यायामध्ये यजुर्वेदाच्या पुरुष सूक्त आलेलं आहे, ते सुद्धा विष्णू करता सांगितलेलं आहे। आणि कुठलीही पूजा पुरुष सूक्ताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। तर असं हे 31व्या अध्यायात आहे। त्यानंतर सर्वात श्रेष्ठ जो अध्याय आहे हा शेवटचा अध्याय म्हणजे 40वा अध्याय, जी आपली उपनिषद आहेत त्यामधलं सर्वात पहिलं उपनिषद ईशावास्य उपनिषद त्याला म्हणतात। हे ज्ञानसूत्र सांगितलेलं आहे, म्हणजे ज्ञान मार्गाने देवताची प्राप्ती करावी आणि अंती मोक्ष प्राप्त व्हावा याकरता ईशावास्यमिदम हे सांगितलेलं आहे। आणि ही जी संहिता आहे याला वाजसनीय संहिता असे म्हणतात। एकंदरीत यजुर्वेदाचे 128 प्रकार आहेत। आता फक्त त्यातले 3 प्रकार राहिलेले आहेत, एक शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद, तैत्तरीय शाखा आणि कण्व शाखा, अशा 3 शाखा राहिलेल्या आहेत। बाकी सगळे वेद लुप्त होत चाललेले आहेत। आणि यजुर्वेदामध्ये घनपाठी आहेत। त्यानंतर यजुर्वेदाचं उपनिषद आहे हे ईशावास्य उपनिषद आहे। आणि जे दशग्रंथ ब्राह्मण असतात त्यामध्ये यजुर्वेदाचं पुरुष जे असतं हे शतपथ ब्राह्मण सांगितलेलं आहे। तर अशी ही यजुर्वेदाची संहिता 40 अध्यायांचं या ठिकाणी हवन संपन्न झालेलं आहे। आकाशस्याधिपो विष्णुः अग्निश्चैव महेश्वरी